नाशिकच्या जागेवरून महायुती जोरदार रस्सीखेच। नाशिक लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा हा अजून कायम आहे। अजय बोरस्ते पाठोपाठ हेमंत गोडसे देखील मुंबईकडे रवाना होत आहेत। हेमंत गोडसे मुख्यमंत्री आणि श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार आहेत। नाशिक लोकसभा मतदारसंघातील हालचाली अधिक गतिमान आता होताना दिसतात। नाही, आमचं हेच सांगणं असेल वरिष्ठ नेत्यांना का लवकरात लवकर निर्णय उमेदवारी म्हणजे काही उर्वरित उमेदवार आहेत आणि त्याच्या घोषणा जर लवकर झाल्या तर निश्चित सर्वांनाच आज महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झालेत। या संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी त्या ठिकाणी विनंती करणार आहोत। आणि सीएम किंवा वरिष्ठ नेते आता जे भेटतील त्यांना सांगून अजय बोरसे देखील मुंबईमध्ये गेलेले आहेत सीएम साहेबांना भेटण्यासाठी। आता त्यांनी आता सांगितलं ना, मुंबईला तुमच्या सर्व पत्रकारांना सांगितलं की आम्ही गोडसेंच्या उमेदवारीसाठीच आग्रही आहोत। परंतु कालपर्यंत जे अजय बोरसे तुमच्या बरोबर होते, तुमच्यासाठी उमेदवारी मागण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते, परंतु आता त्यांच्याच उमेदवारीसाठीचं नाव चर्चेत येतंय आणि इतर वेळेला ते तुम्ही सगळे सोबत जायचे, मात्र आज असं काय घडलं की ते एकटे त्या ठिकाणी गेले आणि तुम्ही सोबत नाहीये? नेमकं काय? माझ्या माहितीनुसार त्यांना आरतीसाठी बोलवणं होतं आणि ते आरती करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी गेलेले होते। सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे का आज महायुतीच्या ज्या उर्वरित जागा आहे त्यांचं वाटप म्हणजे त्यांच्या जागेंचं वाटप हे महत्त्वाचा पार्ट आहे त्यामधला। तो निर्णय अगोदर होईल आणि त्यानंतर ज्या त्या पक्षाचे पक्षप्रमुख असतील, अध्यक्ष असतील, जसं आमचा शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब नाशिकच्या जागेचा शिवसेनेला जर सुटली तर त्याचा सर्वस्वी अधिकार हा शिंदे साहेबालाच असणार आहे। ते काय कोणाच्या सांगण्यावरून थोडी दुसऱ्याला वर देणार। परंतु अजय बोरस्तेंच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली, नेमकं काय प्रकरण आहे? ते आज मुंबईला नेमके कशासाठी गेले? आज ते गेले, माझ्या माहितीनुसार मी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते आरतीसाठी गेले। त्यांनी सांगितलं की मी आरतीसाठी मला बोलवणं होतं आणि मी आरतीसाठी त्या ठिकाणी गेलो। समजा तुमच्या बरोबर आहे, अचानक समजा पक्ष नेत्यांचं जी चर्चा चालू आहे त्यांचं जर नाव जाहीर केलं तर तुम्ही त्याला मान्य करत होते? मला असं वाटतं का निश्चित सर्वच जण, सर्व आमचे पदाधिकारी असतील, सर्वजण या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारासाठी आम्ही महायुतीच्या उमेदवाराचंच काम करणार आहोत। कोणताही उमेदवार दिला तरी तुम्ही त्यांच्यासोबत काम करा? महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचं असं सर्वांचंच मत आहे ना, त्यामध्ये काही दुसरं। आपण काल म्हणजे मागच्या 2-3 दिवसांपासून भुजबळ साहेब नाशिकमध्ये, काल त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की माझ्या कॅन्डिडेट म्हणजे माझ्या तिकिटासंदर्भात दिल्लीतून चर्चा झालेली आहे। दिल्लीतूनच सांगण्यात आलंय की नाशिकमधून कॅन्डिडेट हे भुजबळ असतील। मला असं वाटतं का या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरती या संदर्भामधली चर्चा यापूर्वी पण झालेली आहे आणि निश्चित वरिष्ठ पातळीवरचे सर्व महायुतीचे नेते सर्व हा निर्णय घेतील। तुमचा स्वतःचा नाशिकच्या लोकसभेवरचा दावा अद्यापही कायम आहे का? आणि आज नेमकी मुख्यमंत्र्यांकडे नेमकी काय मागणी करणार आहात तुम्ही? आज मुख्यमंत्री स्वतः काय भेटणार नाहीत, परंतु आपण वरिष्ठ नेते जे काही भेटतील त्यांना हेच सांगणार आहे का महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झालेत आणि म्हणून महायुतीचे देखील लवकरात लवकर व्हावेत हीच विनंती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। उमेदवारी लेट होती, याच्यामुळे काय परिणाम होतो किंवा काय फटका बसतो? नाही, याच्यामुळे निश्चितच काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फरक पडतोच, कारण दुसरे समोरचे विरोधी उमेदवार यांनी सगळीकडे प्रसार सुरू केला आणि अनेक लोक त्यांना जॉईंट होत असतात, समोर उमेदवार नसतो आणि म्हणून नंतर ही सर्वच मंडळींना पुन्हा परतणं काही प्रमाणामध्ये थोडं अवघड गोष्ट होऊन जाते आणि मग अवघड गोष्ट होती। त्यामुळं मला असं वाटतं का लवकरात लवकर जाहीर होणं यासाठी आम्ही विनंती करणार आहोत। राष्ट्रवादी पण तेवढ्याच हक्कानी सांगते का आमच्याकडेच ही जागा आहे ना आमचं? आम्ही या अगोदरपासून तेच सांगतोय का ही जागा मुळात शिवसेनेची आहे पारंपरिकरित्या आणि म्हणून ही शिवसेनेला सुटावी हाच पहिला आग्रह आमचा आहे। तो देखील आग्रह आमच्या मुख्य नेत्यांचा देखील, मुख्यमंत्र्यांचा देखील तोच आग्रह आहे। कालपर्यंत आपण तुमचं नाव जे होतं ते शिवसेनेकडनं चर्चेत होतं किंवा तुमच्या नावावरतीच उमेदवार जे आहे ती शिवसेनेकडनं मागणी केली जाईल असं बोललं जातं। अचानकपणे बोरस्तेंचं नाव कसं समोर आलं? नेमकं ते नाव येण्यामागे नेमकं काय करावं? मग आता प्रसार माध्यम आम्हाला तर कोणालाच माहीत नाही। आता ते स्वतः त्यांना विचारलं तर ते म्हणतात मी गोडसेंसाठीच, आम्ही जरी आलो किंवा मागणी जरी केली तर ती गोडसेंसाठी करणार याचं त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे मी आता बघितलं प्रसारमाध्यमावरती तर त्यांनी तशी मागणी केलेली, म्हणजे तसं त्यांनी सांगितलं। आपण म्हणतात महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा देऊ, भुजबळ असेल तर काय?
महायुतीचे उमेदवार आणि जे आमचे मुख्यमंत्री महोदय जे सांगतील ते तर सर्वांनाच करावं लागेल ना. परंतु तुमच्या कार्यकर्त्यांची आता तुम्हाला सांगताय माहित नाही, परंतु बाहेर स्पष्ट असं म्हणताय की जर शिवसेनेने जर हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली नाही तर आम्ही हेमंत आप्पांच्या बरोबर बंड करण्याची देखील तयारी केलेली आहे, अशा प्रकारची भूमिका कार्यकर्ते घेण्याच्या मानसिकतेत आहेत. नाही, मला असं वाटतं का या संदर्भामध्ये अद्याप कुठलाही निर्णय झालेलाच नाही. ही जागा अधिकृतरित्या शिवसेनेला सुटती याची देखील घोषणा झालेली नाही. पहिली जागा कुठल्या मतदारसंघाची जागा कोणाला कुठल्या पक्षाला सुटते हा सगळ्यात पहिला भाग आहे. आणि त्यानंतर ज्या त्या पक्षाचे वरिष्ठ नेते ज्यांना अधिकार आहेत ते नेते ठरवणार आहेत ती उमेदवारी कोणाला द्यायची. आपण मध्यंतरी दिल्लीला सुद्धा गेले होते, ह्याविषयी काही चर्चा झाली का वरिष्ठांची? मी दिल्लीला दर प्रत्येक वेळेस जातो तर गुढी उभारायचं, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, या अनेक पारंपरिक आपल्या जी काय महाराष्ट्राची संस्कृती आहे ती दिल्लीमध्ये जाऊन करण्याचं गेले 9-10 वर्षापासून त्या ठिकाणी करतो आणि म्हणून आपण दिल्लीला गेलो होतो. निवडणुकीची गुढी होती का मागची? निवडणुकीची गुढी नाही, आपण महाराष्ट्र सदन हे आपल्या सर्वच महाराष्ट्राच्या लोकांचं सदन आहे, घर आहे आणि म्हणून तिथं गुढी उभारायला पाहिजे हा आपला एक मानस होता आणि आपण ती परंपरा सातत्याने चालू ठेवलेली आहे. आपण मागचे 2 टर्म आपण खासदार आहात, अनेक बैठकी दल देखील मुख्यमंत्र्यांपासून ते दिल्लीपर्यंत आपण उपस्थित असता. नाशिकच्या जागेसंदर्भात असं नेमकं काय झालं की इतकं वेळ लागतं, म्हणजे आपल्याला वैयक्तिक काय कारणं वाटतात? कारण आपली नाशिक असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, या सर्वच निवडणुका शेवटच्या टप्प्यामध्ये 20 जूनला त्या ठिकाणी 20 मेला मतदान आहे आणि म्हणून ती 5व्या टप्प्यात महाराष्ट्रातील सगळ्यात शेवटच्या टप्प्यात असल्या कारणानं त्या संदर्भामध्ये आज जे काही 5व्या टप्प्यातले असलेले काही लोकसभा मतदारसंघातले जाहीर झालेले आहेत ना, मुंबई असेल, काही जागेंवरती चर्चेचा विषय होताच ना. काही मोजक्या जागेंवरती या तिन्ही पक्षामध्ये चर्चा होतीच का शिवसेनेला कुठली जागा सोडायची, भाजपला कुठली आणि राष्ट्रवादीला कुठली. तुमच्या नावाला काही भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला असं म्हटलं जातं. त्यानंतर तुम्ही काही भाजपच्या स्थानिक आमदार असतील, पदाधिकारी यांची भेट घेतली किंवा त्यांची काही समजूत काढली का काही बोललं झालं? माझी सर्वच आमदारांची भेट झाली त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आपण चर्चा पण केली का त्यांचा तसा विरोध नव्हता. त्यांचं मत होतं का आमच्या भाजपला ही जागा कशी, आमचे 3 आमदार आहेत, 65 नगरसेवक आहेत आणि म्हणून आम्हाला सुटावी हा प्रत्येक पक्ष दावेदारी त्या ठिकाणी करत असतो. त्यांनी अजून एक गंभीर आरोप केला तुमच्यावरती की तुम्ही तुमच्या विकासाचं एक पुस्तक छापलं होतं, त्या पुस्तकावरती ना म्हणजे पंतप्रधानांचे फोटो होते ना राज्यातले कुठले भाजपचे वरिष्ठ नेत्यांचे फोटो होते, त्यामुळे आमच्याकडनं का मदत करायचं त्यांना, असं एक त्यांनी माझा तो पक्षीय अहवाल होता. पक्षाचा अहवाल म्हणजे पक्षाचे आमच्या मुख्य नेते यांच्यासाठी आपण जे काही आपलं रिपोर्ट कार्ड आहे ते त्यांना सुपूर्द करायचं, तर तिथं शिवसेना आणि धनुष्यबाण याचं रिपोर्ट कार्ड होतं आणि म्हणून ते पक्षी असल्या कारणानं इतरांचे कोणाचे फोटो नव्हते. पण साताऱ्याची आणि नाशिकची जागा या दोन्ही जागेचा तिढा अद्याप कायम आहे. अदलाबदलीचा हा सगळा विषय असल्याचं बोललं जात आहे. तिकडे उदयनराजेंना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं विरोध होतो. इकडे तुमच्या उमेदवारीला भाजपकडनं आग्रही मागणी केली जाते की ती जागा भाजपला देण्यात यावी. एका बाजूला छगन भुजबळही आग्रही आहेत. मग या सगळ्या पेचामध्ये तुमच्यासारखे 10 वर्ष लोकप्रतिनिधित्व करणारे लोक, तुम्ही अडचण काय नेमकी झाली? वारंवार तुम्हाला मुंबईला जावं लागतंय, ठोस काही होत नाहीये, कार्यकर्ते अस्वस्थता त्यांच्यामध्ये बघायला मिळते. मुद्दा असा आहे का मी जसं सांगितलं का आपली निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात असल्या कारणानं आणि त्याचबरोबर काही जागेंचं एकमत होत नव्हतं, म्हणजे कुठल्या पक्षाला कुठली जागा सोडवायची. मला असं वाटतं का हा तिढा सुटला तर निश्चित लवकरात लवकर उमेदवाऱ्या जाहीर होतील. आज मुंबईला तुम्ही शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलात, मात्र त्यावेळेस जर तुम्ही भाजपमध्ये गेला असता तर आज चित्र वेगळं असतं. आम्ही त्याही वेळेस शिवसेना प्रमुखांच्या विचाराला धरूनच याच या ठिकाणी आलेलो आहोत आणि मला असं वाटतं का जर तरचे प्रश्न आहेत ना ते. एकीकडे भुजबळ साहेब दिल्लीतून त्यांची उमेदवारी निश्चित करून आणताय. तुम्ही 10 वर्ष दिल्लीत खासदार म्हणून काम केलं, मग तुम्ही दिल्लीतल्या भाजपच्या नेत्यांशी चर्चा नाही केली का किंवा त्यांना भेटले नाही का? मी खरं तर कुठलाही पक्ष म्हणजे मला जर माझ्या पक्षाचे शिवसेना पक्ष आहे तर आम्ही आमच्या वरिष्ठ लोकांशीच त्या संदर्भामधली चर्चा करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.